विक्रमचं ह्या दिवसातलं वागणं काही समजत नाही. खरंय, पण त्याच्यावर वेळच अशी आहे, त्याला तो तरी काय करेल. पण विक्रम, मी आश्रमात जाऊन राजपुरोहितांना भेटून येतो. त्यांना संदेश पाठवला होता, त्याचं काय झालं? त्यांचं काहीतरी महत्त्वाचं अनुष्ठान चालू आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. माझं एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे. काय? हे बघ, तू त्यांना कोणतेही प्रश्न विचारत बसू नकोस. तू जाऊन ये, आपण नंतर बोलू. येतो. अहो, आहे त्या परिस्थितीतून त्याचा तो मार्ग काढतोय ना, मग झालं तर. मी पद्मसेनेला जायला सांगितले, कारण मला ज्या गोष्टी दिसल्या त्या गंभीर आहेत. गुरुदेव, मला असं वाटलंच नाही का संदेश येईल, पण आता काही शंकाच नाही. राजन, विक्रमादित्य फार मोठ्या संकटात अडकण्याची शक्यता मला दिसते आहे. गुरुदेव, हे काय बोलत आहात तुम्ही? माझ्या ज्ञानदृष्टीला जे दिसत आहे तेच सांगत आहे. मग या संदेशाचं काय महत्व आहे? तुम्हाला दिसेल, पण आता कोणाला काही सांगू नका. काळ हे सगळ्यात मोठं उत्तर आहे. पण गुरुदेव, मी माझ्या कन्येच्या भविष्यासाठी काही करू का नको? धैर्य ठेवा, एवढंच सांगतो. विक्रम येतोय असं वाटतंय. गुरुदेव, आत येऊ? या राजन. प्रणाम गुरुदेव. शुभम भवत. आपली भेट दुर्मिळ झाली आहे. मी एक जप संकल्प केला होता, त्यामुळे बाहेर पडलो नाही. मला आपल्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. राजन, तुम्ही काय विचारणार हे मी समजलो. मला श्री शनिदेवांची भेट घ्यायची आहे, आणि ती भेट तुम्हीच घडवून आणू शकता. मला त्यांची क्षमा मागायची आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. गुरुदेव, काय झालं? आपण बोलत का नाही आहात? राजन, मी श्री शनिदेवांचा उपासक आहे, पण मलाही श्री शनिदेवांचं दर्शन सहज साध्य नाही. आपण माझ्यासाठी प्रयत्न करा, मी आपला ऋणी राहीन. राजन, अशा संकटाच्या वेळी मी आपलं सहाय्य करणार नाही का? मी प्रयत्न करेन. मी आपल्या उत्तराची प्रतीक्षा करतो. निश्चिंत रहा. येतो. आशीर्वाद आहेत.
सत्याचा न्यायाचा देव तू, दुष्टान दुर्जनास देई घाव तू. भक्ती तलीन होऊ तलीन एक मुखान बोला. पद्मसेना, झालं ना आता तुझ्या मनासारखं? होय. आम्हाला काय मिळणार आहे राजकन्येकडून? तुला काय हवं ते सांग. आम्हाला हा समदा राजवाडा दिव्यांनी भरवून टाकण्याची परवानगी. वेडीच आहेस तू तर. अगं काहीतरी तुझ्यासाठी माग ना. मला काय विनग. बर, पण आम्ही तुला काहीतरी देऊ हा कुसुम. पद्मसेना, आपल्याला खूप सारी तयारी करावी लागेल हा आता. माते, तुम्ही सांगा, मी करेन तुम्हाला सहाय्य. आता आम्ही असताना तुम्हाला काम करायला सांगणार आहेत वय? अगं तू आता वधू आहेस, तू काहीही करायचं नाही. मला विश्वास आहे श्री महादेव सगळं व्यवस्थित पार पाडतील. हे श्री शनिदेव, आजपर्यंत माझ्यासाठी कधी आपल्याकडे मी काही मागितले नाही, परंतु आज मी विक्रमादित्य महाराजांसाठी आपल्याकडे एक मागणं मागत आहे. आपण त्यांना एकदा दर्शन द्यावे ही प्रार्थना करतो आहे. त्यासाठी मी या क्षणापासून आपले अखंड नामस्मरण सुरू करतो आहे. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनैश्चरं. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनैश्चरं. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनैश्चरं. विक्रमा, झाली भेट राजपुरोहितांची? हो. काय विषय होता? मी त्यांना आग्रह केला की माझी आणि श्री शनिदेवांची भेट घडवून आणावी. बर, मग त्यांनी ते मान्य केलं? हो. एकदा शनिदेवांची भेट होऊ दे, मग मी बोलेन त्यांच्याशी. माझी भूमिका काय होती हे मी त्यांना पटवून देईन. विक्रमा, तू आजवर कोणालाही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाहीस, त्यामुळे तू तुझी भूमिका काय आहे हे आम्हालाही सांगू नकोस. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनैश्चरं. मी आलो आहे. माया मतंड माया अखंड
प्रभू प्रचंड नाव घेता आनंद शनिदेवा धर्माचा सत्याचा न्यायाचा देव तू दुष्टान दुर्जनास देई घाव तू भक्तीतली शुभम भवतु एकमुखान बोला जय जय शनिदेवा जय 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 शनिदेवा जय जय शनिदेवा जय जय तुला काय हवं आहे हे मला ठाऊक आहे. हे प्रभू, विक्रमादित्य खूप गुणी आहेत, सज्जन आहेत. आजपर्यंत त्यांनी खूप लोक कल्याणाची कामं केलेली आहेत, ज्ञानी आहेत. पण त्यांच्या हातून एक चूक घडली. हे प्रभू, विक्रमादित्य यांना मी त्यांच्या बालपणापासून ओळखतो. त्यांनी कधी कोणाला दुखावलेलं नाही. मी त्याला भेटावे अशी तुझी इच्छा आहे ना? हो प्रभू. तुझी इच्छा मी पूर्ण केली असं समज. खूप धन्यवाद, खूप आभार. पण एक अट आहे. सांगा प्रभू. मी कधी कुठे कसा भेटेन हे सांगत नाही, पण विक्रमादित्याला भेटणार हे निश्चित. आपण महाराजांना भेटणार आहात हेच माझ्यासाठी खूप आहे. सावध राहायला सांग त्याला. राजन, भेटायला येतो. शनीने तर वचन दिले आहे की तो विक्रमाची भेट घेईल. पण भेट झाली तर विक्रम इतका बुद्धिमान आहे की तो शनीचं मत बदलवून स्वतःसाठी त्याला अनुकूल करून घेईन. खरं आहे. जर शनीने स्वतः विक्रमाची भेट घेण्याचं ठरवलं आहे तर निश्चितच काहीतरी निर्णय होईल. पद्मसेना आणि विक्रमादित्यच्या विवाहातले सगळे विघ्नच दूर होईल. एकदम कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नकोस. शनीने काय ठरवलेलं आहे हे तो कोणालाही समजू देत नाही. प्रणाम गुरुदेव. शुभम भवतु. गुरुदेव, आसन ग्रहण करा. असू द्यावे राजन. शुभ वार्ता घेऊन आलोय. सांगा गुरुदेव, मी ऐकण्यासाठी उत्सुक आहे. श्री शनिदेवांनी मला दर्शन दिले आणि त्यांनी तुम्हाला दर्शन द्यायचे मान्य केले आहे. खरंच? खरंच खरंच शुभ वार्ता आहे ही. असू द्या राजन. मी ह्या राज्यासाठी, आपल्यासाठी जे शक्य आहे ते मी केलंय. मला वाटलं नव्हतं श्री शनिदेव इतक्या लवकर दर्शन देतील, पण मी म्हटलं तसं ते प्रेमळ आहेत. गुरुदेव, आमच्यावर असलेले हे ऋण कायम स्मरणात राहतील. मी काय देऊ आपल्याला गुरुदेव? राजन, आपण मला काही द्यावं म्हणून मी हे केलेलं नाहीये. श्री शनिदेवांनी मला सगळं काही दिलेलं आहे.
आपण सहलता संकटातून मुक्त व्हावं यापेक्षा अधिक मला काहीही नको राजन. सगळ्यांची इच्छा आहे विक्रम की तुला एक संधी मिळावी. तुझीही इच्छा आहे. मी येतो आहे तुला भेटायला. तुझ्या आत मला भेटण्याची इच्छा प्रबळ असू दे, नाहीतर भेट कशी होणार. माते, माझा प्रणाम स्वीकार करावा. विक्रम, तू संकटात आहेस म्हणून मी तुला सहाय्य करायला आले आहे. माते, मी आपला ऋणी आहे. अशा संकटाच्या वेळी आपण स्वतः आलात हे माझे सौभाग्य. मी तुळजापूर येथे भवानीच्या स्वरूपात स्थानापन्न आहे. तू मला उज्जैन नगरीत घेऊन ये आणि माझी प्रतिष्ठापना कर. मी तुला सहाय्य करेन. जशी आज्ञा माते. साक्षात पार्वती मातेने दर्शन दिलं. ब्राह्म मुहूर्त झालाय. याचा अर्थ हे स्वप्न नाही, हा दृष्टांत आहे. हे महाकालेश्वर, हे आदिशक्ती, आपण मला दृष्टांत दिलात आणि माझी श्रद्धा पुन्हा दृढ झाली. मी एकटा नाही, तर आपली असीम कृपा माझ्यावर आहे याचा प्रत्यय आला. हे माते, त्या अद्भुत दृष्टांतानंतर मी अजूनही सावरलो नाही. ते दर्शन मनाला अत्यंत उल्हास देणारं होतं. हे माते, मी आपल्याला शरण आहे. विक्रमा, इतक्या पहाटे तू देवघरात? हो, बरं झालं आपण आलात. मी आपल्याच कक्षात येणार होतो. काय झालं विक्रम? मी संकटात आहे म्हणून मी एकटा नाही, माझ्यावरती कृपा आहे. माझे काहीतरी संचित आहे हे पुन्हा पटलं. तुला असं आनंदी पाहून जीवात जीव आला विक्रमा. मला साक्षात पार्वती मातेने दर्शन दिलं. अद्भुत. हे माते, तुझी कृपा दृष्टी अशीच राहू देत. काय सांगितलं देवीने? तुळजापूर म्हणून पवित्र स्थान आहे, शक्तिपीठ आहे. तिथून मातेला इथे यायचं आहे. आज तुझा दान करण्याचा सोहळा झाला की तात्काळ तिला घेऊन ये. अर्थात राजपुरोहितांना याविषयी विचारून त्यांच्याकडनं शास्त्र समजून घे. होय, साक्षात भवानी माता येणार म्हटल्यावर संकट कसलं.
शनिदेव तुझ्यावर रागवले असतील तर तेही शांत होतील. पिताश्री, त्यांची ही भेट होणारच आहे. मग विवाहाचंही मार्गी लागेलच. शंभो हर हर महादेव हर हर महादेव. स्वामी, मी विक्रमाला संकेत दिला आहे. मी तुळजापूरला भवानीच्या रूपात आहे आणि तू मला घेऊन ये. भविष्यात जे घडणार आहे त्या दृष्टीने तू तिथे असणं आवश्यक आहे. तुम्हीही तिथे आहात, पण विक्रमाला स्मरण कसं राहत नाही? तुम्ही तर उज्जैनला महंकाळच्या स्वरूपात आहात. तो शनीचा प्रभाव आहे. जेव्हा शनी मनुष्याच्या राशीत येतो तेव्हा काही चांगल्या गोष्टीचा त्याला विसर होतो.